कथा एका छोट्याशा गावातील एका मजेशीर शेतकऱ्याची आहे, ज्याचे नाव रामू आहे। रामूची शेती फार मोठी नव्हती, पण त्याची मेहनत आणि काम करण्याची पद्धत खूप चांगली होती व आपल्या समजूतदारपणामुळे रामू गावातील सर्वात हुशार शेतकरी होता। आणि रामू रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठतो आणि आपल्या शेतात कामाला जातो। आणि रामूची शेती करायची पद्धत थोडी वेगळीच होती। रामू शेतीचे सर्व काम लवकर करून घेत होता आणि सर्व काम वेळेवर पूर्ण करून घेत होता। आणि रामू स्वतःचे काम स्वतः करून घेत होता व खूप कष्ट करून रामू त्याचे काम खूप चांगले करत होता। रामू त्याच्या शेताची चांगली नांगरणी करून व चांगले पीक घेण्यासाठी रामू विचार करू लागला व बैल चालू लागला। रामूने विचार केला की या वर्षी मी चांगले पीक घेऊन पैसा कमवून घेईल आणि काम करू लागला। मग एवढे बोलून रामूने त्याची बैल सोडून रामू व सर्व काम आवरून रामू त्याच्या घराकडे निघाला। रामू आपली बैल आणि नांगर घेऊन रामू घरी गेला। घरी जात असताना त्याला थोडे उशीर होऊ लागले आणि रामू हळूहळू घरी निघाला व घरी जाऊन पोहोचला। आणि रामू घरी जाऊन पोहोचला व घरी जाऊन रामू समोर पलंगावर बसला आणि रामूने त्याच्या पत्नीला सांगितले की मला एका ग्लास मध्ये पिण्यासाठी पाणी घेऊन ये असं बोलून शांत बसला। आणि रामूला पिण्यासाठी पाणी दिले। त्याने बायकोला सांगितले की शेतातली सर्व काम पूर्ण झाली आहे व घाण गवत सर्व काढून टाकले आहे। आणि रामू एवढे बोलून तो आराम करण्यास साठी गेला व थोड्या दिवसात परत आपल्या शेताच्या दिशेने गेला। गेला आणि शेतात बघू लागलं की आपले शेताचे पीक खूप चांगले प्रकारे निघाले आहे व आपल्या पिकासाठी कशाची फवारणीची गरज भासेल की नाही याची काळजी घेऊ लागला। मग त्याने आपल्या पिकाची चांगली व सर्वीकडे बारीकीने पाहणी करून रामू म्हणाला की आता आपले पीक चांगले व सुंदर झाले आहे। म्हणून रामू पिकाची पाहणी करून परत घरी जाऊ लागला व रामू घरी जात असताना रामूला त्याच्या समोर एक व्यापारी रस्त्यावर येऊन भेटला। व्यापारी येऊन म्हणाला की रामू आता तुझ्या शेतीमध्ये काय लावले आहे? तर रामू म्हणाला आत्ताच मी माझ्या शेतीमध्ये मक्काची पेरणी केलेली आहे आणि पिकाची पाहणी करून घरी जातो होतो, तर आता शेतीमध्ये मक्काची पेरणी केली आहे आणि ते माल तुमच्या कडचं विकायचं आहे असं रामू त्या व्यापाऱ्याला सांगू लागला। आणि व्यापारी म्हणाला चालेल घेऊन ये व पुढे गेला। आणि रामू पण बोलून रामू घराकडे निघाला। घरी जाऊन त्याने आपल्या पत्नीला सांगितले की आज येत्या वेळी गावात व्यापारी भेटला, मी व्यापाऱ्याला बोललो माझ्या मालाला त्याने चांगले बाजार भाव भेटलं असं सांगितले। रामू घरी जाऊन पत्नीला सांगू लागला। म्हणून रामूची पत्नी खूप झाली व रामू तिच्या सोबत बोलू लागला। चांगले बोलून ती रामूला बोलू लागली आपण या वर्षी चांगले पीक घेऊन मस्त आपल्या घरात एक टीव्ही घेऊया। आणि रामू हो म्हणाला आणि रामू झोपण्यासाठी गेला आणि पत्नी खुश झाली व तिचे काम करू लागली व रामू परत व रामू परत थोड्या दिवसात आपल्या शेतीकडे परत निघाला व त्याची बैल आणि गाडी घेऊन रामू पत्नीला पण सोबत घेऊन शेतात गेला। आणि शेतात जात असताना रामू पत्नीला बोलू लागला की आज कोणी शेतात मदत करण्यासाठी येत आहे का आपल्याला? तर रामू
किसान आए। ची पत्नी बोलली की आज गावातले कोणीच नाही येणार, मदतसाठी ते आपल्याच सर्व काम पूर्ण करावे लागेलच बोलून ते त्यांच्या शेतामध्ये पोहोचले आणि बैल गाडी सोडून रामू पत्नी बघून म्हणाला की या वर्षी आपले चांगले उत्पन्न निघेलच बोलू लागला आणि शेतीची कापणीसाठी रामू व रमूच्या पत्नींनी हळूहळू दोघांनी सुरुवात केली आणि कापणी करून त्यांनी मक्का त्या बैलगाडीमध्ये भरून ते विकण्यासाठी व्यापाऱ्याकडे घेऊन गेला।